श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. विष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरं अनेकरूप दैत्यांतक तम नमामि पुरुषोत्तमं. श्री पुरुषोत्तम विष्णू नारायण गोपाल कृष्ण राधा कृष्णाला वंदन करून मी अनेक लोक माझ्याकडे तसंच अनेक ग्रामीण भागातल्या ज्योतिषांनी पुरोहितांकडे काही शंका या अधिक मासानिमित्त विचारतात. या सर्व शंकांचा विचार करून मी स्वतः डॉक्टर संजय दत्तात्रय रत्नाकर, ज्योतिर्विद्या वाचस्पती, ज्योतिषज्ञान तपस्वी, ग्रामीण भागातील पुरोहित, माझ्या अभ्यासानुसार अधिक महिन्याविषयी लोकांना ज्या शंका असतात आणि आमच्या ग्रामीण भागातून लोक जी प्रश्न विचारतात त्याविषयी माझ्या अभ्यासानुसार मार्गदर्शन करीत आहे. अधिक महिना रविवार दिनांक 17 मे 2026 पासून सुरू होत आहे. अधिक महिना म्हटल्यानंतर त्याला मलमास म्हणतात आणि ग्रामीण भागामध्ये या अधिक महिन्याविषयी लोकांच्या मनात ज्या शंका असतात की हा खूप अशुभ महिना आहे, ह्या महिन्यामध्ये काहीच काम करायचं नाही, काही शुभ कामं करायचे म्हणजे शुभ कामाचा विचारही करायचा नाही, अशा लोकांच्या शंका असतात. त्या शंकांमध्ये पहिला प्रश्न असा की अधिक मासामध्ये आमचं घर बांधून झालेलं आहे गुरुजी, आम्हाला तर राहायला जायचं आहे, अशा वेळेस आम्ही त्या घरात राहायला जावं की नाही, वास्तुशांती करून राहायला जायचं आहे, जावं की नाही, वास्तुशांती करावी की नाही. तर आपलं घर जर बांधून झालेलं असेल तर आणि आपल्याला असं वाटत असेल की आपले जावई, आपले मित्र, त्याचप्रमाणे ब्राह्मण, आपले स्नेही या सर्वांच्यासाठी अधिक मासानिमित्त करायचा भोजन समारंभ आपल्याला आपल्या नवीन घरातच करायचा आहे, अशा वेळेस आपण तात्पुरते कलश पूजन करून त्या नवीन घरामध्ये राहायला जावे. त्या नवीन घरातच भोजन समारंभ, वायनदान हे सर्व आपण करू शकतो. त्यासाठी कार्यालय घेण्याची गरज नाही आणि आपलं बांधून झालेलं घर पुन्हा त्या घराच्यासाठी अधिक महिना जाऊ देण्याचा आणि नंतरचा मुहूर्त घेण्याची गरज नाही. मात्र वास्तुशांती करून राहायला जायचं असेल तर मात्र आपल्याला अधिक महिन्यानंतर येणारा निज म्हणजे शुभ ज्येष्ठ महिना, त्या महिन्यातील मुहूर्त घेऊन किंवा पुढे श्रावण महिन्यातील मुहूर्त घेऊन किंवा त्यापुढे ज्या वेळेस वास्तुशांतीचे मुहूर्त आहेत त्यापैकी आपल्या सोयीनुसार वास्तुशांतीचा मुहूर्त घेऊनच राहायला जायला पाहिजे. परंतु वास्तुशांती न करता आपल्याला त्या घरात राहायला जाता येणार नाही असं नाही. आपल्याला खूप आवश्यक असेल तर आपण अधिक महिन्यामध्ये कलश पूजन करून वास्तुशांतीच्या अभावी त्या घरात राहायला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न असा, गुरुजी आमच्याकडे पुढच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये मुलाचं लग्न आहे, आतामध्ये आमच्याकडे वेळ आहे, अशा वेळेस मग आम्ही जेजुरीचं दर्शन, तुळजापूरचं दर्शन ह्या गोष्टी केल्या तर चालेल का? तर निश्चितच चालेल. आपल्याला जर वेळ आहे आणि पुढे आपल्याला वेळ कमी मिळणार आहे अशा वेळेस आपण आपलं देवदर्शन वगैरे ह्या गोष्टी अधिक महिन्यात करायला कोणतीही हरकत नाही. त्याचप्रमाणे तिथे जाऊन आल्यानंतर किंवा तिथे आपण खंडोबाचं जागरण करू शकतो. जेजुरीला तिथे आपल्याला एक तात्पुरतं जागरण करण्याची पद्धत आहे, तिथे करावं. किंवा जर आपल्या घरी आपण आलो तर आपल्याला गोंधळ जागरण करता येतं, पण ते केव्हा करता येणार नाही जर आपल्याकडे विवाह आहे. विवाह आपल्याकडे अधिक महिना संपल्यानंतर लगेचच आपल्याकडे त्याच्यानंतरच्या निज म्हणजे शुभ ज्येष्ठ महिन्यात जर आपल्याकडे विवाह आहे तर आपण खंडोबा रायांचं दर्शन घेऊ शकतो, तिथे करायचं आपण जागरण करू शकतो. पण घरी येऊन आपल्याला लग्नाच्या निमित्त गोंधळ जागरण करायचं असेल तर मात्र आपण ते अधिक महिन्यात करू शकत नाही. अधिक महिना संपल्यानंतर
विवाहाच्या अगोदरच्या 16 दिवसातला एखादा शुभ आणि आपल्या सोयीचा दिवस पाहून किंवा विवाहाच्या नंतर 16 दिवसाच्या आतील एखादा शुभ आणि सोयीचा दिवस पाहून आपण ते गोंधळ जागरण करावं. मात्र खंडोबा महाराजांचं दर्शन किंवा आपल्या कुलदेवीचं दर्शन करायला अधिक महिन्यात कोणती अडचण नाही. त्याचप्रमाणे इतर देवांच्या यात्रासुद्धा आपण अधिक महिन्यात करू शकतो. मात्र यात्रा कोणती करायची नाही की खूप दूरची यात्रा आहे आणि यापूर्वी आपण ती कधी केलेली नाही. उदाहरणार्थ मानस सरोवराची यात्रा असते किंवा अन्य खूप दूरच्या यात्रा असतात, यापूर्वी आपण त्या कधीच केलेल्या नाहीत. अशा यात्रा अधिक महिन्यात न करता अधिक महिना संपल्यानंतर आपल्या सोयीनुसार त्या यात्रा कराव्यात. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये विवाह करू नाही. विवाह करू म्हणजे विवाहाचे मुहूर्त नाहीत, विवाह करू नाही. परंतु विवाहासाठी आपल्याला कापड खरेदी करायचे आहे, सोनं नाणं खरेदी करायचे आहे, दागिने घडवायचे आहेत, टेलरकडे कपडे शिवायला टाकायचे आहेत, कपडे खरेदी करायचे आहेत, ब्राह्मणाकडे जाऊन पत्रिका पाहायची आहे. आपल्याला पत्रिका जमल्यानंतर मुलामुलींचं पाहण्याचा कार्यक्रम करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सुपारी फोडून विवाह निश्चिती करायची आहे, साखरपुडा करायचा आहे. या गोष्टींसाठी अधिक महिन्याची कोणतीही अडचण नाही. अधिक महिन्यामध्ये आपण विवाहाची बोलणी, मुलगा मुलगी पाहणं, साखरपुडा हे सर्व करू शकतो. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये जर श्राद्ध करायचं असेल तर आपण श्राद्ध कोणतं करू शकतो. जर यावर्षी अधिक महिना जर हा ज्येष्ठ महिना आलेला आहे आणि आपल्या घरामध्ये मृत्यू मागच्या वर्षी ज्येष्ठ महिन्यातच झालेला आहे, त्या व्यक्तीचं पहिलं वर्ष श्राद्ध जे आहे ते आपण त्या अधिक महिन्यातच करायचं आहे. त्यासाठी आपल्याला अधिक ज्येष्ठ महिना जाऊन पुढच्या ज्येष्ठ महिन्यात करण्याची कोणतीही गरज नाही. मात्र आपल्याकडे 4-5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी किंवा यापूर्वी आपल्याकडे कोण्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या व्यक्तीचं आपल्याला वार्षिक श्राद्ध जर आपल्याला करायचं असेल, ज्येष्ठ महिन्यातलं करायचं असेल, तर आपण त्या अधिक महिना संपल्यानंतरच्या निज ज्येष्ठ महिन्यातच ते श्राद्ध करावं. त्याचप्रमाणे आपण तीर्थयात्रेला गेलो, तीर्थश्राद्ध करायचं आहे, ती श्राद्ध आपण जरूर करावीत. त्याला अधिक महिन्याची कोणतीही अडचण नाही. अधिक महिन्यामध्ये आपण दान धर्म, व्रत, जप, तप, स्वाध्याय, क्रतू, दमदान ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. व्रत म्हणजे काय तर आपल्याला जी व्रत घेता येतील ती. काही लोक संपूर्ण अधिक महिन्यामध्ये उपवास करतात, काही लोक भूमिशयन करतात, काही लोक एकच धान्य खातात, काही लोक मूठभर धान्य रोज बाजूला काढून महिन्याच्या शेवटी आपण ते ब्राह्मणाला दान देतात, काही लोक रोज गाईला चारा खायला देतात. अशा प्रकारची जी व्रतं असतील ती व्रतं आपण करायच्यात. जप म्हणजे काय, विष्णू नारायणाचा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम राधा दामोदराय नमः यापैकी मंत्राचा किंवा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय या मंत्राचा जप आपण रोज थोडा थोडा असा महिनाभर जप करायचा आहे. आणि जप पूर्ण झाल्यानंतर यथाशक्ती संख्येत झाल्यानंतर आपण ब्राह्मण भोजन, ब्राह्मणाला वायनदान आणि जपमाळ दान करायची असते. याशिवाय ही झाली व्रत, जप, तप. तप म्हणजे आपण एखाद्या ग्रंथाचं वाचन करायचं झालं, पारायण करायचं झालं तर ते आपण अवश्य करू शकतो. त्यासाठी नियमसुद्धा पाळू शकतो. व्रत, जप, तप, स्वाध्याय, काही खास विशेष ग्रंथांचं अध्ययन करायचं ते आपण करू शकतो. क्रतू, यज्ञयाग करू शकतो. उदाहरणार्थ मुलाचं लग्न 2 महिन्यानंतर आहे, त्याची लहानपणापासून किंवा गुरुजींनी सांगितलेली ग्रहशांती व अन्नशांती करायची राहिली आहे तर ती अधिक महिन्यात आपल्याकडे वेळ असताना आपण ती जरूर करून घ्यावी. शांती वगैरे ह्या सर्व करता येतात. त्याचशिवाय अधिक महिन्यानिमित्त भगवान विष्णू नारायणाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी आपण विष्णुयाग, लक्ष्मीयाग अशा प्रकारची कर्म करू शकतो. शुभम भवतु. या अधिक महिन्याच्या तुम्हा सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. विष्णू नारायणाची तुमच्यावरती कृपा बनून राहावी आणि तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. धन्यवाद.